महाराष्ट्र राज्य लॉटरी को सरकार बंद करने का निर्णय ली है, जिसे लेकर लॉटरी से जुड़े लोगों में एक डर का माहौल देखने को मिल रहा है। पिछले 55 सालों से महाराष्ट्र राज्य लॉटरी ने सरकार को कई तरह से आर्थिक मदद की है और ये लॉटरी पीढ़ी दर पीढ़ी लोगों का रोजगार का जरिया बना हुआ है। अगर ये लॉटरी बंद हो जाती है तो लाखों लोग बेरोजगार होकर सड़कों पर आ जाएंगे। इसी के मद्देनजर सरकार से ये अपील की जा रही है कि लॉटरी बंद न किया जाए ताकि लोगों का रोजगार बंद न हो। अगर सरकार ने लॉटरी बंद की तो रास्ते पर उतरकर आंदोलन करने की चेतावनी भी दी गई है। पिछले 55 साल से महाराष्ट्र में महाराष्ट्र राज्य लॉटरी चल रही है। महाराष्ट्र राज्य लॉटरी एक विश्वसनीय लॉटरी है और इसमें लाखों लोग इससे रोजगार से जुड़े हुए हैं। यह रोजगार दिव्यांग, अपंग, ऐसे काफी शिक्षित अशिक्षित लोगों का ये रोजगार है। सरकार आज नया रोजगार खड़ा नहीं कर सकती, पर वो महाराष्ट्र राज्य लॉटरी के माध्यम से लाखों लोग जो ये व्यवसाय से जुड़े हुए हैं वो लॉटरी बंद करना चाह रही है। मैं खुद पिछले 3 दशक से ये लॉटरी व्यवसाय से जुड़ा हुआ हूँ। हमने महाराष्ट्र राज्य लॉटरी का सुवर्ण काल देखा हुआ है। हजारों लाखों लोगों को अपने सपने साकार करते हुए देखा है। ऐसी सामान्य आदमी की जो आशा आकांक्षा है वो महाराष्ट्र राज्य लॉटरी सपने साकार करती है। ऐसी महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करने का सरकार अगर जो निर्णय लेती है तो हम सब व्यापारी और हम लोग सब ये हमारे लिए बहुत बड़ा एक धोखादायक ये हो जाएगा, निर्णय हो जाएगा। महाराष्ट्र में महाराष्ट्र राज्य लॉटरी चाहिए ही चाहिए। हमने 2017 के पहले जब जीएसटी लगा उसके पहले हमारा ट्रेड यानी कि लॉटरी ट्रेड महाराष्ट्र में 120 करोड़ से ज्यादा रेवेन्यू दे रहा था, महसूल दे रहा था और उससे काफी सारी अच्छी योजनाओं में सरकार ने वो पैसा लगाया, लोक कल्याण कार्यों में वो पैसा लगाया। सरकार को मालूम है कि ये लॉटरी के माध्यम से इतने अच्छे कार्य हुए। जीएसटी 28% लगाने के बाद यह ट्रेड में सेल कम हुआ, हमारा रोजगार, हमारा बिक्री कम हुई। उसके कारण हमारा आज की तारीख में फिर भी हमने 5 साल संघर्ष करने के बाद महाराष्ट्र में पेपर लॉटरी के माध्यम से ये 23-24 में भी मिली हुई जानकारी के अनुसार 86 करोड़ का रेवेन्यू महाराष्ट्र सरकार को मिला है। 15 करोड़ का जीएसटी महाराष्ट्र सरकार को महाराष्ट्र राज्य लॉटरी से मिला है और मुनाफा मिलना अलग है और काफी चीज और भी उनका फायदा हुआ है। फिर भी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करने का निर्णय क्यों सोच रही है, यही हमें नहीं समझ में आ रहा है। ये एक्चुअल कैसा है कि कभी भी हमारे लॉटरी इंडस्ट्री में त्योहार होने के 10 दिन के बाद बम्पर आया जाता था, पर यह बार मार्च के 30 तारीख को गुड़ी पड़वा है और मार्च का गुड़ी पड़वा बम्पर 29 तारीख को महाराष्ट्र सरकार ने डिक्लेयर किया। तभी हमारे संगठन को और हम सबको लगा कि ऐसा क्यों किया है सरकार ने। तो उसकी हम लोग जब भी बारीकाई से हमने उसमें डिप में गए तो अभी पता चला कि सरकार ने प्रिंटिंग का ऑर्डर नहीं दिया है और सरकार कुछ आज बोल नहीं रही, पर प्रिंटिंग का ऑर्डर नहीं देना है यानी कि महाराष्ट्र राज्य लॉटरी को न चलाने का कोई षड्यंत्र है क्या, ऐसा ख्याल हम लोग को आया है। आज से ही हमने सारी प्रक्रिया शुरू की है। पूरे महाराष्ट्र के सभी ट्रेड यूनियन, सभी यूनियन, सभी पक्ष और पार्टी के यूनियन और सभी नेताओं का संपर्क हमने करना शुरू किया है। शिवसेना की भूमिका और अन्य पार्टी की सबकी भूमिका लोगों का रोजगार देखते हुए महाराष्ट्र में महाराष्ट्र राज्य लॉटरी को चलाने के लिए है। हम कल सामना में जाके सामना के नेता को मिले और भी काफी सारे हमारी ये आज से ये गतिविधियां शुरू की है और भी हम यहाँ से अजीत दादा को भी मिलेंगे। सबको हमारे रोजगार को बचाने के लिए हम मुख्यमंत्री साहब और तक भी हम जाएंगे। पहिली गोष्ट आहे, गेली 55 वर्ष राज्यामध्ये महाराष्ट्र लॉटरी व्यवस्थितरित्या चालू आहे। अशी चालू असलेली लॉटरी आता तर युती सरकार का बंद करू इच्छिते तेच विक्रेत्यांना समजलं नाही आणि आम्ही या क्षेत्रामध्ये युनियन चालवतो। मी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियनचा अध्यक्ष चंद्रकांत मोरे बोलतोय की सरकारचा हा जे कारस्थान आहे लॉटरी अचानकपणे बंद करण्याचं, प्रिंटिंग थांबवली गेली, त्याच्यामुळे सगळ्यांना संभ्रम निर्माण झाला की याच्यामध्ये काय चाललंय। म्हणून आम्ही वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ताजींना भेटलो। त्यांच्याकडून डायरेक्टली आम्हाला समजलं की बाबा नको, आम्हालाही रेव्हेन्यू जास्त देऊ शकत नाही आणि म्हणून ही लॉटरी आम्ही बंद करणार आहोत। मग पर्याय त्यांना सांगितलं की ही लॉटरी चालू करण्यामागचा जो उद्देश आहे शासनाचा, 1969 साली वसंतराव नाईक साहेबांनी चालू केलेली लॉटरी आहे। लंडनला जाऊन त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि या माध्यमातून रेव्हेन्यू जनरेट करून अनेक उपक्रम सरकारचे ह्याच्यावर चालवले जातील या उद्देशाने चालवलेली लॉटरी आणि विधान भवन पण याच पैशातून बांधलं गेलंय। असं असतानाही फक्त रेव्हेन्यू हा पकडून तुम्ही लॉटरी बंद करू नका, ह्याच्यावर ते
अवलंबून लोक आहेत, लाखो लोक, त्यांचा पहिला विचार करा. बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राटांनी त्यावेळेला खर्चून सांगितलं होतं की जर लॉटरी बंद करणार असाल तर पर्याय शोधा, पर्याय देत नसाल तर लॉटरी बंद करू नका. मग अशा वेळेला हा रोजगार जर बंद झाला तर हे लाखो लोक जाणार कुठे, आणि गेली 50-60 वर्ष त्याच्यावर अवलंबून आहेत. त्याने आता कोणता रोजगार निर्माण करायचा? हा स्वयंरोजगार आहे. लॉटरी हा सेल्फ एम्प्लॉईड आहे का? तो बाबा शासनाकडून कमी अल्प दरात पैसे लावून हा केला जातो. अशा वेळेला जर सरकारने बंद केली ही लॉटरी तर आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू. माझं नाव विश्वजित मयेकर. मी गेली माझ्या वडिलांपासून 85 वर्ष 1985 पासून मी लॉटरीचा, महाराष्ट्र राज्य लॉटरीचा व्यवसाय करत आहे. तर मध्ये GST लागल्यामुळे धंद्यामध्ये एकदम फरक पडलेला आहे. आणि आता काही दिवसापूर्वी मी पेपरला वाचलं की महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होते. तर आम्हाला थोडा धक्काच लागला की आम्ही आता एवढी वर्ष धंदा महाराष्ट्राचा करतो आहे, त्यापुढे आम्हाला रोजगार काय मिळणार आहे? आमची लॉटरी बंद झाली तर माझं कुटुंब आमच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे. माझ्यावरच काय, या महाराष्ट्रातले जितके बी लॉटरीवाले आहेत त्यांच्यावर पण उपासमारीची वेळ येणार आहे. तर मी सरकारला एवढीच विनंती करतो की आमची लॉटरी बंद करू नका. आमचा जो रोजगार आहे तो आमच्यापासून हिरावून घेऊ नका. कारण एवढंच आवाहन करतो की आम्हाला आता माझं वय 50 वर्ष आहे. एवढी वर्ष आम्ही या व्यवसायामध्ये घालवली आहे. आता याच्यापुढे आम्हाला कोण नोकरी देणार नाही किंवा आम्हाला दुसरं कुठलंही काम येणार नाही, कारण आम्ही ह्याच व्यवसायामध्ये पडलेलो आहे. तर सरकारला एवढंच विनंती आहे की आमची लॉटरी बंद करू नका. गरिबाची लॉटरी आहे ही. आता तरी मला 7-8 वर्ष झाले लॉटरी घेत. आता फायदा होतोय ना, नक्की महाराष्ट्रामध्ये नक्कीच फायदा होतोय मला लॉटरीमध्ये. हो, मला 2दा लागले महाराष्ट्रात. हां, नाही ॲक्च्युली आहे ना, आम्हाला एक होप असते की बाबा काहीतरी लॉटरी लागेल. तर त्याच्यामुळे मला तरी वाटतं की महाराष्ट्र लॉटरी बंद नको होऊ दे असं. तरी होप आहे आम्हाला की बाबा कुठेतरी कर्ज असतं किंवा काय तर ते ह्याच्या मार्फत जरा थोडं कमी होतं. आम्हाला एक होप असते, लागते लॉटरी. मला नाही पण कोणातरी लागते. मलाही लागलेली आहे लॉटरी, असं नाही पण लागले. पण माझ्या मते असं वाटतं की बाबा महाराष्ट्र लॉटरी बंद नको होऊ दे असं. लॉटरी बंद सरकारने करू नये ही आमची सर्व लॉटरी विक्रेत्यांची इच्छा आहे. तर कसं आहे, 1969ला ज्या उद्देशाने लॉटरी सुरू केली महाराष्ट्र सरकारने, रोजगार मिळावा आणि महसूल मिळावा आणि जुगार प्रवृत्तीला आळा घालावा, त्यासाठी त्यांनी लॉटरी सुरू केली होती. तो उद्देश सरकारचा जो आहे, तरी हे करून आम्हाला रोजगार कसा मिळेल आणि आमचं राहील यासाठी त्यांनी हे करावं. बंद केले तर आम्ही आंदोलन करणार. तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा पर्याय नाही. तर आम्ही आज आमचं वय आहे 53. आज आम्ही 30 वर्ष हा व्यवसाय करतो आहे. या व्यवसायात आम्ही दुसरा व्यवसायच करू शकत नाही. आता आम्हाला कोण नोकरी देणार? या वयात कोण नोकरी देऊ शकतो का? हा मुख्य विषय आहे. याचा सरकारने विचार करावा.